नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत कमलिनी शिंदे या ज्या आहेत या त्यांच्या बहीण आहेत आणि आता आपण त्यांना विचारणार आहोत. यांनी कमलिनी शिंदे जे आहेत त्यांनी दिघे साहेब, आनंद दिघे जे साहेब आहेत ठाण्याचे सगळ्यात जास्त पॉवरफुल नेते होते, त्यांच्याबरोबर काम केलेले आहे. आपण त्यांना विचारूयात काय ठाणे दिघे साहेबांचा काय अनुभव आहे आपल्याला, कारण आपण स्वतः त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर संघटनेत होता, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. सांगा ना ताई, काय अनुभव होते तुमचे? अनुभव तसे खूपच आहेत. म्हणजे मी अगदी कोणाचे KGच्या मुलांचं असू दे, कॉलेजच्या मुलांचं असू दे, सगळ्यांचे खूप ॲडमिशन वगैरे सगळ्याला. मी भाजपचे होते कार्यकर्ते, साहेब सेनेचे आमचे युती असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं मी कमिटीवर असल्यामुळे सगळी कामं माझी ते हँडल करायचे. साहेबांकडे कुठलंही काम घेऊन गेलं तर ते होणार म्हणजे होणार आणि ते करायचे पण. अगदी लहान मुलांपासून मोठ्या कॉलेजचे वगैरे ॲडमिशन, कोणाचं काय प्रॉब्लेम असतील, काय झालं असेल, कोणाला काय गरज पडली असेल तर त्या महिलांना घेऊन जायचं त्यांच्याकडे किंवा काय, सगळ्या पद्धतीनं खूप मदत करायचे. म्हणजे आम्ही सगळे ठाण्यातले तर आमचे ते देवासारखंच एक प्रकारे होते. इतकं छान ठाणं त्यांनी सांभाळलं होतं आणि खूप अनुभव येते. म्हणजे त्यांना आम्ही विसरू शकत नाही. मध्ये का नाव घेतलं जातं हे लोकांना कळलं पाहिजे. ताई जेव्हा बोलतात ते त्यांना भाऊक होतात, ते एवढे त्यांचे अनुभव आहेत. ताई म्हणजे दिघे साहेब कसे होते, म्हणजे तुम्ही सांगा ना थोडं. तुम्ही त्यांच्यावर राहिलात, त्यांच्यावर बोललात, त्यांच्याशी त्यांचे अनुभव घेतले, तुम्ही प्रत्यक्ष भेटलाय त्यांना, कसे होते? ते छपोवरनं कौलाचं घर, तिथेच कधीच असं फ्लॅट किंवा नाही, कधीच नाही. शेवटपर्यंत त्या घरात ते आम्ही चालत जायचो आणि महिलांशी कधी असं बघण्यासुद्धा नाही की कोण म्हणा. त्यांचं लक्ष सगळं खाली असायचं, पण त्यांना कळायचं एकदा बघणार फक्त कोण आलं आहे काय नाही. आतमध्ये आले की सगळ्यांना बघणार फक्त. मग अगदी न बघता खाली बघून नाव, हां काय शिंदेताई काय काम आहे, का आलात. एकदा मी 12 वाजेपर्यंत रात्री आम्ही थांबलो होतो. एका मुलाचं कॉलेजचं ॲडमिशन करायचं होतं इंजिनिअरिंगचं. तर साहेबांना यायला उशीर झालेला होता. त्यांनी आल्यावर बघितलं थांबल्यात. मी लगेच आवाज दिला, का शिंदेताई थांबलात एवढा वेळ, काय अर्जंट आहे का? म्हटलं नाही, ॲडमिशनचं होतं, उद्या शेवटचा दिवस आहे त्याचं म्हणून. तर त्यांनी लगेच PAला सांगितलं लिहून ठेवायचं आणि ताईंना थांबवायचं नाही ते जास्त वेळ कुठेही. ते पण एक अनुभव म्हणजे इतका असा, कधी गेलं तर साधं बघणारसुद्धा नाही आमच्याकडे. ते काही काम असलं ना की फक्त लिहून जायचं की आमचं ते काम व्हायचं. नाव का घेतलं जातं, कारण महिलांना किती सन्मान होता. ते जेव्हा हयात होते किंवा ते जेव्हा ठाणे जिल्ह्यात काम करत होते तेव्हा महिलांना कशा पद्धतीची वागणूक होती, कशा पद्धतीने ते पाहत होते, महिलांकडे पाहतसुद्धा नव्हते. आणि लोकांची कामं असे ते सांगून जायचे की ते जरी नसले आणि कोणी महिला आली तर त्यांचं काम काय ते लिहून ठेवायचं, त्यांना जास्त थांबवायचं नाही. अशा पद्धतीने दिघे साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं होतं. खरंच त्यांचं काम जे आहे ते वाखाणण्याजोगे आहे. आजच्या तरुण पिढीला ते कळलं पाहिजे. काही अजून काय सांगता येईल? हे आता कधी असं सगळं निधी जमा करायचे ते थोडंफार ह्याच्यासाठी. असं आता काय नवरात्र वगैरे आलं किंवा काही मेळा वगैरे काही किंवा निधी पाहिजे असेल तर आम्हाला सांगायचे जमा करा. पण अशा पद्धतीने की तो दुकानदार जर त्यांनी 1 रुपया दिला ना तरी त्याला ती 1 रुपयाची पावती द्यायची. त्याला म्हणायचं नाही की तू 5 रुपये दे किंवा 10 रुपये देते. म्हणजे अशा पद्धतीनं हे करायचे. आणि लोक स्वतःहून जेवढं देतील तेवढं, आपण फक्त जाऊन दुकानात उभं राहायचं असं आम्हाला ते सांगायचे. की कोणाकडे जबरदस्ती नाही. तो जर म्हणाला माझ्याकडे नाही आहे तर सरळ पुढे जायचं, ठीक आहे बाबा नाही आहे. उलट त्याला विचारायचं की तुला काय गरज आहे का म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने साहेबांनी ठाण्यात काम केलेलं आहे. की मी फक्त दिघे साहेबांबरोबर बोलणार, राजकारणाबद्दल बोलणार नाही. आम्ही राजकारणावर जाते त्यांच्याशी काही चर्चा करणार नाही. साहेब, ताई जेव्हा दिघे साहेब म्हणजे एक्सपायर झाले किंवा वारले तेव्हा ठाण्यामध्ये कशी परिस्थिती होती? खूप म्हणजे इतका धक्का बसला लोकांना. मी स्वतःही होते त्याच्यात. आम्ही एक 10 मिनटंच आधी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, साहेबांना भेटलो. त्यांनी सांगितलं मी आता बरं आहे, तुम्ही सगळ्यांनी घरी जा.
आणि आम्ही घरी गेलो नाही, 10-15 मिनटातच न्यूज आली की साहेब गेले म्हणून. सगळे एकदम अवाक झाले, सैरभैर झाले सगळे कार्यकर्ते. प्रचंड सगळं हॉस्पिटल फोडलं, सगळं फोडलं. असं कसं म्हणे, आत्ता साहेब आमच्याशी बोलत होते, लगेच कसे काय गेले. तो अनुभव म्हणजे असं अंग अजूनही सांगताना पण थरथर सगळं डोळ्यापुढे चित्र येतं. अक्षरशः 3 दिवस, संपूर्ण 3 दिवस आमच्या ठाण्यामध्ये कोणी एक दुकानसुद्धा उघडलं नाही. म्हणजे दूधसुद्धा नाही मिळालं आणि कोणी म्हणायलाही गेलं नाही की आमच्या मुलांना दूध नाही किंवा काय नाही सुरू करा ते. कोणी चालूही केलं नाही. म्हणजे इतकं दुखवटा आणि ते दृश्य संपूर्ण सगळे रस्ते फुल भरले होते. साहेब गेले तेव्हा दिसत तर नव्हते, पण इतकं प्रचंड सगळं पब्लिक घराबाहेर पडलं होतं साहेबांना बघण्यासाठी अंत्यविधीला यायला. आणि नंतरचा तो 3 दिवसाचा दुखवटा प्रचंड, ते दिवस कधीच नाही ते विसरणार. जे आमचे चांगले दिवस होते ठाण्याचे, ते हळूहळू सगळं बदलत गेलं आहे ठाण्याचं चित्र. असं अचानक आम्हाला धक्का बसला आणि अचानक ते गेले, त्यामुळे फार लोक हे झाले, डिस्टर्ब झाले. दिघे साहेब गेल्यानंतर आता आपण पाहिलं असेल ताईंच्या अंगावर काटा आला होता की इतक्या आठवणी आहेत त्यांच्या. पण तुम्हाला एक अजून महत्त्वाची बातमी देतो की ताई ज्या आहेत त्या महाराष्ट्रातील ज्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत विशाखा सुभेदार यांच्या त्या आई आहेत आणि या ज्या आहेत या त्यांच्या मावशी आहेत गुंडताई. तर अशा मोठ्या 2 व्यक्तींना आज भेटण्याचा योग आला. खरं हा योग फार आमच्यासाठी महत्त्वाचा मानला जातो, कारण या ताई या दोघी यांना भेटलेल्या आहेत, दिघे साहेबांना भेटलेल्या. म्हणजे या दोघी भेटल्या म्हणजे आम्ही सुद्धा दिघे साहेबांना भेटल्यागतच झालेलं आहे. त्यामुळं हा आमच्यासाठी कौतुकाचा आणि अभिनंदनाचा तसेच एक भावूक क्षण आहे. त्यामुळे असं प्रकारे यांची भेट झाली आणि खूप बरं वाटलं. धन्यवाद. खंबीरपणे दिघे साहेबांच्या पाठीमागे उभी होती. तिला पुढचं आयुष्य लाभायच्या अगोदरच त्यांनी निरोप घेतला. याबद्दल थोडंसं आम्ही दुःखी आहोत. आज ते असते तर ती पण त्यांच्या लेवलला नक्कीच गेली असती.